माझ्या गुरूंना पदवंदन करून सगळ्या श्रोत्यांना सादर वंदन करून आजच्या विषयाला सुरुवात करते। आज आता आपण घुमतोय आवाज काय खूप मोठा येतोय। आता बघा, महर्षी विश्वामित्रांबद्दल आज आपण आता जाणून घेणार आहोत। मागील भागात आपण वशिष्ठ ऋषींविषयी जेव्हा थोडक्यात जाणून घेतलं तेव्हा वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातल्या वादाच्या संदर्भात आपण जाणून घेतलंच होतं। त्यांच्यात तो कपिलेची मुलगी शबला म्हणजे ती गाय, कामधेनूची मुलगी, तर तिच्यावरून जो वाद झाला विश्वामित्र आणि वशिष्ठ ते आपण सगळं समजून घेतलं होतं। जवळपास युद्ध पातळीवरच ते सगळं झालेलं होतं। आणि आता मात्र आपण श्री रामचंद्रांच्या जीवनातील ब्रह्मर्षी विश्वामित्रांचं स्थान यावर प्रकाश टाकणार, म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना घडवण्याची जी भूमिका आहे विश्वामित्रांची त्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत। आता कसं आहे बघा, विश्वामित्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच रंभा आणि मेनकाच उभ्या राहतात। अगदी काल परवाची गोष्ट सांगते की व्हॉट्सअपवर अलीकडे ते मेसेज फिरतायत बरं का, की मी अगदी वजन कमी करण्यासाठी घोर तपश्चर्या करत आहे आणि आंब्याची पेटी नावाची मेनका माझ्या आयुष्यातून माझा अगदी विश्वामित्र झाला। अरे म्हणजे तुमची बौद्धिक पातळी त्याच्या पलीकडे जाऊच नाहीये, हे किती केविलवाण आहे की नाही वास्तवात। म्हणजे ही बुद्धीची कीव करण्याची परिस्थिती आहे। लहान आहे का आता बघ, हे मी नाही ना काही करू शकत, खाली घेऊ का आता? लांबून बोल, अजून किती लांब जायचं आता? ठीक आहे का? हां, तर सांगण्याचा मुद्दा असा की थोरले बाजीराव पेशवे म्हटलं की आपल्याला लगेच मस्तानीच आठवायला हवी का? त्या पलीकडे जाऊन त्यांचं काही चरित्रच नसू शकतं का सांगा बरं? किंवा भगवान गोपालकृष्ण आणि गोपिकांच्या नात्याविषयी तर भयंकर विकृतीकरण केलेलं समाजामध्ये आपल्याला दिसून येतं, ज्याचा की आपल्याला अक्षरशः संताप यावा अशा पद्धतीनं एकंदरीत अक्षरशः ती चित्र वगैरे सुद्धा जी काही काढलेली आहेत भगवान गोपालकृष्णांची, तर ते बघून सुद्धा आपल्याला संताप येण्यासारख्या काही गोष्टी आहेत। तर असो, इतक्या संकुचित दृष्टीने आपण ह्या गोष्टींचा विचार करता कामा नये हे सांगण्यासाठी आज विश्वामित्रांच्या चरित्राकडे आपण वळलेलो आहोत। आतापर्यंत आपली ही आता तिसरी प्रवचन पुष्प आहे। पहिला आपण वाल्मिकींवर विचार केला, जे की रामायणाचे जनक आहेत, रामायण ज्यांनी रचनाकार आहेत त्या वाल्मिकींवर बोललो। वाल्मिकींनंतर लगेच वशिष्ठ ऋषींबद्दल, आता विश्वामित्रांचं झाल्यावर आपण भरद्वाज मुनींकडे पुढच्या ह्याच्यात वळणार आहोत। जुलै महिन्यामध्ये भरद्वाज ऋषींवर बोल। असो, तर आता नीट आहे ना नक्की सगळं? हां, कारण मग एकदा परत माझी लिंक तुटेल म्हणून। विश्वामित्र हे ऋग्वेदाच्या 3ऱ्या मंडलाचे कर्ते आहेत। त्याचप्रमाणे तपश्चर्येने त्यांनी गायत्री मातेला प्रसन्न करून घेतला आणि गायत्री मंत्राचे रचयिते हे विश्वामित्र आहेत। म्हणजे मौंजी बंधन करताना जो गायत्री मंत्राचा उपदेश दिला जातो तर त्या गायत्री मंत्राचे रचयितेच विश्वामित्र आहेत। क्षत्रिय कुलोत्पन्न कुशिक राजाचा नातू गाधी आणि गाधीचा पुत्र हा विश्वामित्र आहे। गाधी राजाची मुलगी सत्यवती, म्हणजे महाभारतातली सत्यवती, तिचा इथे काही संबंध नाही, ही गाधी राजाची सत्यवती वेगळी। तर तिचा विवाह महर्षी रुचिक यांच्याशी झाला। रुचिकांनी प्रसन्न होऊन तिला वर मागायला सांगितलं।
त्या आपल्या पत्नीला सांगितलं, तुझी काही इच्छा मनोकामना असेल तू वर माग। आणि तिने न राहून ही गोष्ट त्या आईला सांगितली पटकन, की अगं असं असं माझे नाथ मला म्हणतात की तू वर माग। मग तिनं सांगितलं, म्हणजे आईनं, म्हणजे गाधी राजाच्या पत्नीनं थोडक्यात, की अगं तुझे पती तर खूप महान तपस्वी आहेत, समर्थ आहेत, मग एक काम कर ना, तू असं कर की त्यांच्या कृपेने मला देखील पुत्र लाभ होईल का, असं काही होतंय का बघ, तशी प्रार्थना कर असं म्हणा। मग सत्यवतीनं रुचिक महर्षींना तशी प्रार्थना केली, म्हणजे की मला देखील पुत्र व्हावा आणि माझ्या मातेची पण अशी इच्छा आहे की तिला देखील एखादं पुत्ररत्न व्हावं। रुचिक गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, बरं तथास्तु, काही हरकत नाही। आणि मग ते म्हणाले, हे पहा, मी तुझ्याकरता आणि तुझ्या मातेकरता असे 2 चरू तयार करून देतो आणि त्यांच्यातला प्रसाद ग्रहण केल्यावर तुम्हाला गुणवान पुत्र होतील। आता चरू याचा अर्थ काय, तर मातीचा जो कुंभ त्याच्यामध्ये तांदळाचा पायस तयार करून तो समंत्र त्या व्यक्तीला दिला की त्या व्यक्तीची मनोकामना पूर्ण होते, त्याला म्हणायचं चरू। आणि मग हे 2 चरू सत्यवतीने आणले आणि प्रत्यक्षात प्रसाद घेताना झालं असं, सत्यवतीचा दिलेला चरू तिच्या आईने ग्रहण केला आणि आईसाठी म्हणून दिलेला चरू सत्यवतीने ग्रहण केला। आणि ही गोष्ट काही रुचिक ऋषींना ती बोललीच नाही, सत्यवतीने सांगितलं नाही, पण त्यांनी अंतर्ज्ञानाने ते जाणलं की ही अशी काहीतरी गडबड झालेली आहे। आणि मग ते शांतपणे सत्यवतीला म्हणाले, अगं असं कसं काय झालं, कारण कसं आहे सत्यवती, मी तुझ्या चरूमध्ये ब्रह्मतेजाचे मंत्र घातले होते आणि तुझी माता ही क्षत्रिय आहे, त्यामुळे तिच्या चरूमध्ये म्हणजे मी क्षात्रतेजाचे मंत्र घातले होते। आता असं होणार बघ की तुझ्या मातेला ब्रह्मतेजाने युक्त पुत्र होईल आणि आपल्याला क्षात्रतेजाने युक्त असा पुत्र होईल, असं त्यांनी सांगितलं। आणि त्यामुळे बघा की हा गाधी राजाचा पुत्र म्हणजे हे विश्वामित्र, जे पुढे ब्रह्मर्षी झालेत, आणि रुचिकांचा पुत्र म्हणजे जमदग्नी, त्यांच्यामध्ये क्षात्रतेज आहे जमदग्नींमध्ये। तर वशिष्ठ आणि विश्वामित्रांमध्ये कामधेनूची कन्या शबला हिच्यावरून जेव्हा संघर्ष झाला तेव्हा विश्वामित्रांची हार झाली। दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम, आपण हे ऐकलं होतं, म्हणजे सांगितलं होतं मी। हे जरी त्यांनी त्या क्षणाला मान्य केलं होतं, पण एक क्षत्रिय कुलोत्पन्न राजा असल्यामुळे सहजासहजी हार मानणं ते काही शक्य नव्हतं त्यांना। मग विश्वामित्र अगदी सुरुवातीला ईर्षेने तपश्चरणासाठी निघून गेले आणि ब्रह्मर्षीच होऊन येतो अशी ईर्षा त्यावेळेला विश्वामित्रांना वाटली, म्हणजे ईर्षेने ते तपश्चर्या गेले। आता ब्रह्मर्षी पद प्राप्त करणं ही काही चेष्टेची गोष्ट होती का, गेलाय बाजारात, घेतलाय 10-20 रुपयाचं ब्रह्मर्षी पद आणि आला निघून, असं नाही आहे ना, इतकं सहज सोपं साधं नाही आहे ते। त्यासाठी काय करावं लागलं, तर सगळ्यात आधी त्यांना राज्याचा त्याग करावा लागला, प्रपंचाचा त्याग करावा लागला आणि सर्वसंग परित्यागी होऊन विश्वामित्रांना इंद्रिय निग्रह करून तपश्चरण करावं लागलं। आता जर विश्वामित्रांचा निग्रह हा सगळ्या त्रैलोक्यालाच माहिती होता, आणि आता गंमत अशी असते बघा, आता पुराणांतरीच्या कथा आहेत, वस्तुतः इंद्र ही वैदिक काळातली देवता आणि पुराणातली देवता यात खूप फरक आहे। इंद्राचं जे आपण म्हणतो ना व्यक्तिचित्रण पुराणांमध्ये आलंय, तो कायमच त्याचं आसन डळमळतंय म्हणून भेदरलेला वगैरे आपल्याला तो दिसतो। आता इथे कथेमध्ये तो तसाच दिसणार आहे, त्याला मी पण काही करू शकत नाही। तर इंद्राला मात्र आता त्याच्या इंद्रपदाच्या बद्दल जरा काळजी वाटायला लागल्यामुळे कुणीकडून ह्यांची तपश्चर्या पूर्णत्वाला नको जाऊ दे म्हणून इंद्राने प्रयत्न केले आणि आपल्याकडची जी मेनका नावाची अप्सरा तिला या विश्वामित्रांचा तपोभंग करण्यासाठी पाठवलं। म्हणजे असं अजिबात झालेले नाही आहे की मेनकेची एंट्री झाली आणि विश्वामित्र लगेच भाळले, म्हणजे सिनेमात वगैरे दाखवतात तसलं काही बिलकुल घडलेलं नाही।
तर ती मेनका सुद्धा थोडी नाही 10 वर्ष विश्वामित्रांबरोबर राहिली आहे. त्यांची तिने एकनिष्ठेनं सेवा केलेली आहे. आणि मग खूप प्रयत्नानंतर तिनं शेवटच्या विश्वामित्रांवर धुरळ घातली. मेनकेला शकुंतला ही कन्या झाली. पण मग विश्वामित्रांना प्रचंड पश्चाताप झाला आणि पुन्हा तपसाधनेसाठी ते भारताच्या पूर्व दिशेला निघून गेले. मेनका आपल्या स्वस्थानी म्हणजे स्वर्गलोकी निघून गेली. आणि मग या शकुंतलेचा सांभाळ हा कण्व ऋषींनी केला. कामवासनेमुळे पुन्हा पतन झालं आणि म्हणून विश्वामित्रांना पुन्हा कठोर व्रत आचरावं लागलं. एक थोडा काळ गेला आणि परत इंद्र बेचैन अस्वस्थ. आता काय करूया बरं? मग त्याने रंभेला आज्ञा दिली की आता तू जा. आता रंभा मात्र मनातनं घाबरली, कारण ते मेनकेच्या बाबतीतलं कळलं होतं ना तिला, मेनकेकडून कळलेलं होतं. पण तो इंद्र हट्टालाच पेटला म्हणून ती आपली बिचारी आली भूलोकावर. आता विश्वामित्र भयंकर सावध होते आणि त्यांना कळलं होतं हे कोण आणि काय करतंय ते. ती रंभासमोर आल्या क्षणीच त्यांनी तिला शाप देऊन टाकला की तू कर्दली होशील. कर्दली भव म्हणजे काय, तर मातीचा पुतळा होऊन जाशील तू, असा शाप दिला आणि ते तिथून निघून गेले. ते स्थानही त्यांनी सोडलं आणि निघून गेले. आता मात्र पुन्हा त्यांना पश्चाताप असा झाला की आधी कामामुळे आणि आता क्रोधामुळे कमावलेलं गमावलं. श्रीमद भगवद्गीतेत म्हणल्याप्रमाणे काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. काम आणि क्रोधामुळे पुण्याचा क्षय होतो. क्रोध हा क्षणिक आहे, खूप क्षणिक. एका क्षणात राग येतो, कधी कधी तो लगेच जातो, पण क्षणभर येतो परत जातो. पण त्या क्षणभराच्या रागामुळे खूप मोठा धोका हा साधकाच्या दृष्टीने किंवा साधनेच्या दृष्टीने निर्माण होतो. परत आता विश्वामित्र पुन्हा तपश्चर्येला पहिल्यापासून, कारण तिथे काही असं हे नाही आहे की झालंय तेवढा आपला पुण्यसंचय झालाय मग आता पुढची तपश्चर्या, असं नाही. पुन्हा पहिल्यापासनं असं ते झालं. खरं म्हणजे ना, मुलांना सुद्धा असं सतत पुन्हा त्याच वर्गात बसवलं तर जरा तरी काहीतरी बरं होईल. 8वीपर्यंत सरळ पास करतात आणि 9वी 10वीला जोडाक्षर वाचता येत नाही. मी समोर बसून एका मुलाला महात्मा ज्योतिबा फुले असं नाव होतं बरं का, म्हणजे पुस्तकात छापलेलं महात्मा. तो किती वेळ तरी त्या शब्दाकडे असं बघत बसला होता. म्हणलं काय झालं, तुला ते फार आवडतात का, म्हणजे एवढं का बघतोयस? तर म्हणला मॅडम हा शब्द मला वाचता येत नाही. म्हणलं प्रयत्न कर, वाचता येत नाही प्रयत्न तरी कर. आणि कितवीचा माहिती आहे का, 10वी इंग्लिश मिडियमचा मुलगा. मराठीतला महात्मा शब्द आहे बरं का. त्यांनी काय वाचलं असेल, तर्क तरी लावा. आत्महत्या. म्हणलं अरे आता मलाच खिडकीत उडी मारून येऊ द्यावा लागेल रे बाबा. महात्मा कुठे, आत्महत्या कुठे, कुठेचा काही संबंध आहे का? त्यात 4 अक्षर येतात बाबा रे, ही अक्षरं 3च आहेत की नाही. मग बघ बरं, पुढे फुले दिसतंय, त्यांना का आत्महत्या करायला लावतोस? म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती आहे. आणि हे थोर ऋषी ज्यांना किरकोळ गोष्टीसाठी सुद्धा जर व्यत्यय आलाय किंवा त्यांचा तपोभंग झालाय, ते पुन्हा 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 ती गोष्ट करत राहिलेत. रामदासांनी सुद्धा पुनश्चरण पुन्हा केलेली आहेत. कितीतरी वेळा त्या गोष्टी घटवल्यात. आज माझ्या बाई समोर आहे, त्यांनी किती वेळेला आमच्याकडनं गोष्टी घडवून घेतल्यात. त्यांना बाजूला घेऊन विचारा. एक एक गोष्ट करण्यासाठी त्यांनी सोडलं नाही आम्हाला. झालंच पाहिजे, केलंच पाहिजे. किती वेळेला घ्यायला लावलेलं आहे. आम्ही कंटाळत नव्हतो, लिहित होतो. कंटाळून करताय काय, नापास करणार ना, त्यापेक्षा जाऊ दे चला. तर अशा पद्धतीनं दीर्घ तपसाधना झाली आणि त्या सगळ्या निग्रहापोटी त्यांना दीर्घकाळ उपासही घडला. उपासही घडला. आणि मग थोडा काळ गेल्यावर त्यांना अन्न ग्रहण करायची इच्छा झाली. निसर्ग आहे तर मग त्यांनी त्यांच्यापुरतं थोडंसं अन्न शिजवलं. काय असणार आहे त्या काळात, एक एवढासा असला तर तांदूळ, कुठेतरी मिळालं तर गाईचं दूध, तेच शिजवणार तेच खाणार. अन्न शिजवलं मात्र की ब्राह्मण वेशामध्ये हा इंद्र हजर झाला आणि त्यांनी ओम भवती भिक्षां देऊ. आता विश्वामित्रांनी पूर्ण मौन धारण केलं होतं. पूर्ण मौन, काही नाही. तो घट उचलला म्हणजे तो कुंभ उचलला
आणि त्या इंद्राच्या स्वाधीन केला. पुन्हा तपश्चर्येला सुरुवात, पाणी प्यायले आणि पुन्हा सुरुवात. तहान भूक या सगळ्यावर मात करून पुन्हा 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 त्या विश्वामित्रांनी ही तपस्साधना चालूच ठेवली. म्हणताना ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी महर्षी असं म्हणून विश्वामित्रांना पहिल्यांदा संबोधलं. अगोदर होते राजर्षी, मग झाले महर्षी. महर्षी म्हणून संबोधल्यावर सुद्धा बारीकशी आठी विश्वामित्रांनी घातली आणि ब्रह्मदेवांनाच म्हणाले की माझं काही समाधान झालं नाही. ब्रह्मदेव म्हणले म्हणजे काय? नाही, मला ब्रह्मर्षी व्हायचंय ना, तुम्ही मला महर्षी म्हणलात, मग मी ब्रह्मर्षी होण्यासाठी काय करू? म्हणजे मी काय केलं पाहिजे जेणेकरून मला ब्रह्मर्षी म्हणून संबोधलं जाईल? तर ब्रह्मदेव म्हणले अजूनही तुम्ही जितेंद्रिय व्हा, अजूनही तुम्ही मनावर अंकुश ठेवा, इंद्रियांवर आणि मनोनिग्रह मनावर पण अंकुश ठेवा. ठीक आहे म्हणले. पुन्हा मन, बुद्धी, अहंकार, अंतःकरण, चतुष्टय ह्या सगळ्याचा लय तुमचा व्हायला हवाय असं ब्रह्मदेवांनी सांगितलं. आणि मग पुन्हा तपश्चरण सुरू केलं. सिद्धींच्या आहारी जायचं नाही हे सगळं त्यांनी निष्ठेने जपलं आणि देहाच्या संबंधित सगळ्या वासनांवर ताबा मिळवून ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे तपश्चरण करून ते आता परिपूर्ण झालं. आणि मग ब्रह्मदेव आणि इंद्र, देवेंद्र हे दोघेही आले आणि हे दोघेही समोर आले आणि मग त्यांना ब्रह्मदेवांनी ब्रह्मर्षी म्हणून संबोधलं. विश्वामित्रांनी ब्रह्मदेवांना साष्टांग दंडवत घातलं आणि मग हळूच म्हणाले, कसं आहे की माझी अशी मनोकामना आहे किंवा माझं असं मनोरथ आहे की मला वसिष्ठांनी ब्रह्मर्षी म्हणावं. मग ब्रह्मदेव हसले आणि तथास्तु म्हणले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा आहे तसं घडवू. तथास्तु म्हणले, ते अंतर्धान पावले. आणि मग विश्वामित्र वसिष्ठांच्या आश्रमापाशी गेले, म्हणजे नकळत गेले, कोणालाही कळून न देता त्या वसिष्ठांच्या आश्रमापाशी गेले. आणि मग पौर्णिमेची अशी संध्याकाळ आहे मस्त आणि छान गार वारा सुटलाय. अंगणामध्ये वशिष्ठ ऋषी आणि अरुंधती, माता अरुंधती हे दोघं छान असे अंगणात बसले होते. वातावरणही आल्हाददायक आहे. आणि मग अरुंधती वशिष्ठांना म्हणाली, नाथ, किती सुंदर चांदणं पडले नाही का हो? वशिष्ठ म्हणाले, हो ना, अगदी विश्वामित्राच्या तपस्साधनेप्रमाणे प्रसन्न, शीतल, तेजस्वी, जणू काही अगदी अमृत संचय होतोय, अमृताचा वर्षाव होतोय असं हे चांदणं पडले. हे सगळा संवाद दोघांमधला विश्वामित्र दुरून ऐकतायत. ह्या दोघांना माहिती नाही की विश्वामित्र ते ऐकतायत, ते दुरून ऐकतायत. आणि विश्वामित्रांना आश्चर्य वाटलं की माझ्या माघारी माझ्याविषयी वशिष्ठ हे सांगतायत. खरं की नाही? तोंडावर कोणी गोड गोड बोललेलं, हा छान झालं, हा छान झालं असं तोंडावर म्हणतील, मागणं माहिती नाही ना. आपण काय नंतर रेकॉर्डिंग चालू ठेवत नसतो, लगेच बंदच करतो. असो तर जय श्रीराम. आणि मग त्यांना अजून काय बोलतायत म्हणून ते जरा आणि कान देऊन ऐकू लागले. तशी मग वशिष्ठांची पत्नी अरुंधती पुढे म्हणाली, ते ब्रह्मर्षी पदावर पोचलेत म्हणे, मग हे तुम्ही जाणता ना? वशिष्ठ म्हणले, हो. असं आहे ना की मग तुम्ही त्यांना ब्रह्मर्षी म्हणून संबोधणार ना, असं म्हणून तिने विचारलं अरुंधतीने. कारण अरुंधतीला ब्रह्मदेवाने आणि इंद्राने सांगितलं होतं की ह्या विश्वामित्रांची इच्छा आहे की वशिष्ठांनी त्याला ब्रह्मर्षी म्हणावं, अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून अरुंधती गोड बोलून विचारते की मग तुम्ही त्यांना संबोधणार ना ब्रह्मर्षी म्हणून? कोणीकडून एकदा तर त्याचा जीव भांड्यात पडू दे बाबा, असं तिच्या मनाची धारणा. वशिष्ठ हसले गालात, अरे ते त्रिकाल ज्ञानी आहेत, त्यांच्यापासून काय लपणार आहे का? नाही लपणार आहे. ते हसले गालातल्या गालात आणि म्हणाले, हे बघा, कोणी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावं अशी अपेक्षाच करणं हेच मुळात ब्रह्मर्षी पदाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. निरपेक्षच व्हायला पाहिजे तर तुम्ही ब्रह्मर्षी, तुम्ही अपेक्षा ठेवूनच ते कमीपणा आणणार आहे. आणि ब्रह्मर्षी पद हे स्वयंसिद्ध आहे.
ज्या दिवशी विश्वामित्रांच्या मनातली ही भावना सुद्धा नष्ट होईल तेव्हा ते खऱ्या अर्थाने ब्रह्मर्षी असतील. कोणी म्हणून ते ब्रह्मर्षी होणार नाहीत, कोणी नाही म्हणलं म्हणून ते व्हायचे राहणार नाही. हे ऐकलं मात्र तडक धावत ते आले आणि वशिष्ठांना साष्टांग दंडवत घातला. डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहिले. वशिष्ठांनी त्यांना घट्ट आलिंगन दिलं आणि म्हणाले, ब्रह्मर्षे, अहो एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींची कामना का मनात धरता? एवढी घोर तपश्चर्या तुम्ही केली आहे, कोणी म्हणावं म्हणून का केली आहे? तुम्ही आत्मोद्धारासाठी केली आहे, आत्मसन्मानासाठी केली आहे. तुम्ही ब्रह्मर्षी आहातच, स्वतः सिद्ध ब्रह्मर्षी आहात. आणि मग त्यांच्या मनातलं हे सगळं मालिन्य पटापट निघून गेलं. आणि ह्याच गोष्टीचा पुढे फायदा कुठे झाला असेल तर जेव्हा दशरथ राजांकडे विश्वामित्र श्रीरामांची मागणी करायला गेले तेव्हा ह्या गोष्टीचा फायदा झाला की दोघांमधला दुवा नष्ट झाला. वशिष्ठ म्हणतात, विश्वामित्रोपि धर्मात्मा लब्ध्वा ब्राह्मण्यमुत्तमं पूजयामास ब्रह्मर्षिं वशिष्ठं जपतां वरम. प्रयत्नवादाचं दुसरं नाव म्हणजे विश्वामित्र. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि ध्येयापासून तसूभरही ढळले नाही, ही विश्वामित्रांची थोरवी आहे. म्हणून बघा बरं, नुसतं त्यांच्या म्हणजे नुसतं नाव काढलं की फक्त मेनकेचं नाव घेणं हे किती चुकीचं आहे हे आलं का लक्षात? मनात हे फार चुकीचं असतं. प्रत्येक अपयशातून ते स्वतःला सावरत गेलेत, स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करत गेलेत. माणूस जेव्हा स्वतःमध्ये बदल करत जातो, म्हणजे आत्ताच्या मराठी भाषेत म्हणायचं तर जसा तो फ्लेक्झिबल होत जातो तितकाच तो कितीतरी गोष्टी ग्रहण करू शकतो. जर आपल्या मनाच्या गोष्टी जर घट्टच असतील, त्यात काही प्रवेशच करून घ्यायचा नसेल बाहेरचा, तर मग ती माणसं दुसऱ्यांनाही झेलायला अवघड असतात आणि ती एकाकीच पडतात. पण तसं न करता जर आपल्यामध्ये हळूहळू बदल करत गेलो आणि बाहेरच्या गोष्टींशी आपण स्वतःला सावरत आणि सिद्ध करत गेलो तर जे कुठलं ध्येय आपल्याला साधायचं आहे ते आपण साधू शकतो. आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी न कंटाळता न वैतागता स्वतःला सिद्ध करत गेलं तर असंभवनीय वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतात. विश्वामित्रांची ग्रंथरचना, विश्वामित्र कल्प, विश्वामित्र संहिता आणि विश्वामित्र स्मृती. श्रुती स्मृती पुराणांमध्ये जशी वशिष्ठ स्मृती आहे तशी विश्वामित्रांची स्मृती आहे. सप्तऋषींमध्ये विश्वामित्रांचं नाव आहे आणि गोत्र विश्वामित्रांमधनं गोत्र पण आहे. म्हणजे ऋग्वेदातल्या 3ऱ्या मंडळातले काही भाग हे विश्वामित्रांच्या मुलांनी पण रचलेले आहेत, पण ते विश्वामित्र नावाने, कारण विश्वामित्र कुलोत्पन्न म्हणून ते त्यांनी रचलेलं जरी असले तरी नाव विश्वामित्रांचं लागतं, म्हणून विश्वामित्र गोत्र सुद्धा आहे. श्रीराम आणि लक्ष्मण यांना यज्ञरक्षणार्थ विश्वामित्र आपल्यासोबत घेऊन निघाले. विश्वाच्या कल्याणासाठी, राष्ट्राच्या हितासाठी, दुष्ट दुरात्म्यांचा विमोड करण्यासाठी राम आणि लक्ष्मणांना राजप्रासादातून बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते विश्वामित्रांनी केले. कारण ते राजप्रासादाच्या 4 भिंतीत लाडापोडातच वाढले असते, हो की नाही? तर त्यांच्या बाहूमधील बळाला प्रेरणा आणि स्फूर्ती देण्याचं काम विश्वामित्रांनी केलेलं आहे. विश्वामित्र पुढे, मध्ये श्रीराम आणि मागे लक्ष्मण असा प्रवास ते पायी प्रवास करतात. कितीतरी मैलोनमैल प्रवास हा पायी चाललेला आहे त्यांचा. कसं असतं बघा, आजकाल इथून इतकं जायचं तरी 2 व्हीलर लागते. म्हणजे तरण्यात 18-20-22 वर्षाच्या मुलींना सुद्धा मैलभर चालायचं म्हणलं की घरात बसूनच पायात गोळे येतात. चालण्याचं प्रत्यक्ष कृती लांबच, विचारानेच पायात गोळे येतात. अगो बाई, एवढं चालायचं? अरे चालल्याशिवाय जग कसं बघशील? चालशील तर शिकशील, नाही तर काय शिकशील? 4 पाट्याही तुम्ही पटापटा दुकानावरच्या वाटत शकत नाही जर चालला नाही तर. चालता चालता 4 गोष्टी करतील, नाही तर काय कपाळ करतील. आणि गाडीवरनं भूमभर इथून तिथे जाशील कबूल आहे, पण चालशील तर शिकशील ना. इथे 20 रुपयाची कोथिंबीर जर इथे 15ने मिळते तर चालत पुढे जाशील तर तुला कळेल की 5 रुपये माझे वाचतायत बाबा याच्यातून. खरं आहे की नाही?
पायी प्रवास, आणि तोही रामांना घेऊन विश्वामित्र. हो ना, खूप गंभीर गंभीर चेहरे बघितले की माझ्या पोटात थोडा थोडा गोळा येतो. आपण काही चुकीचं तर नाही ना बोलत आहोत म्हणून. असो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तरुण वय हे गाद्या गिरद्यांवर लोळण्यासाठी नाही. तर ही दशरथ महाराजांची मुलं आहेत, लक्षात घ्या. आणि त्यांच्या हातात दिलेली, वशिष्ठांनी त्यांच्या हातात दिलेली धनुष्य ही काही खेळणी आहेत का? घेऊन जावा बाबा, राजपुत्रांची मुलं आहेत, असू देत 4 धनुष्य तुमच्या बरोबर, अशी म्हणून ती दिलेली नाही आहेत ना, खेळणी म्हणून. म्हटल्यावर त्या तरुण वयात त्यांनी राजप्रासादाच्या बाहेर येऊन आपल्याला सिद्ध करायचं आहे. हेच महत्त्वाचं काम आहे. तरुण वय कसं आहे बघा, तर उघड्या डोळ्यांनी समाजाच्या स्थितीचं भान हे मुला मुलींना यायलाच हवं. किती गोष्टी आपण समाजात बघतोय, किती गोष्टी दर दिवसाला ऐकतोय. म्हणजे रेडिओ असू दे, तुमचा TV असू दे, तुमचं वर्तमानपत्र असू दे, बातमी लावली की चित्र विचित्र आपण ऐकतोय, प्रत्येक जण ऐकतोय. लहान थोर तरुण म्हातारा सगळे ऐकतात. पण व्हायच्या चुका घडतातच आहेत ना. मुली एवढ्या बेसावध असतातच का? मुली रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर आहे. एकाही आई वडिलांना वाटत नाही का, का गं बाई तू एवढी उशिरा 2 वाजेपर्यंत ऑनलाईन कशी करतेस काय? हे बघण्याचं काम कोणाचं आहे? ती 4 भिंतीत सुद्धा करते काय हे बघण्याचं काम कोणाचं आहे? रस्ता झाडणाऱ्याबरोबर ती भुरून दिशी गेली पळून की मग करणार काय? बसणार मग गप्प आतून कडी घालून. आणि जेव्हा प्रत्यक्ष विवाह करायची वेळ येते तेव्हा मात्र अटीतटी एवढ्या मोठ्या, इतकं पॅकेज हवं नाही, तितकं पॅकेज हवं, अरे आणि पळून जाताना पॅकेज कुठे असतं? जाती मग रस्ता झाडणाऱ्याबरोबर पण. आणि मग तेव्हा आई वडील गाफील राहणं आई वडिलांचा दोष आहे, तरुणांचा दोष नाही. गाफीलता ही आई वडिलांकडे. आपण अगदी ढोलसारखं लक्ष नाही ठेवलं तरी आपलं लक्ष आहे हे सुद्धा भान असणं गरजेचं आहे. हा भाग महत्त्वाचा आहे की आपण फार उशिरापर्यंत मोबाईल बघतोय हे आईला कळतंय बरं का, माझ्या वडिलांना कळतंय बरं का. माझे वडील मध्यरात्री माझ्या वहीची मागची पानं चेक करतायत बरं का. हे काय आहे बाळा, हे मला विचारलं जातंय बरं का. हे सुद्धा आवश्यक आहे. जे प्रधान कर्तव्य, एक वेळ 2 रुपये कमी मिळू दे पण पिढी घडवणं हे आपल्या प्रत्येक मातापित्यांचं कर्तव्य आहे. आजी बोललेली खपत नाही का? खपत नाही. आजीने बोललंच पाहिजे. आजीने मुलगा घडवला, आजीने मुलगी घडवली आहे, मग तिला बोलण्याचा संपूर्ण अधिकार आहे. आजीने बोललेलं खपत नाही. आजीकडे लक्ष देऊ नकोस, कर तुला काय, अरे कर तुला काय करायचं, गेली झाडूवाल्याबरोबर. आणि आई बसली मग मोबाईल बघत, कुठे गेली माझी पोरगी. अरे ही गंभीर समस्या आहे. आणि ही गंभीर समस्या कानामध्ये अक्षरशः तेल ओतणारी आहे, उकळतं तेल. आणि सगळीकडे आपण हे ऐकतोय. 4 रुपये ओलांडले की ऐकायला मिळतं. हे किती भयानक वास्तव आहे. आणि वाटेल तसं घडतंय समाजामध्ये, जे आपण विचाराच्याही पलीकडचं घडतंय. त्यामुळे माझं सांगण्याचं म्हणजे पोटतिडकीने सांगण्यामागचा मुद्दा एवढाच आहे की आपण मुला मुलींकडे काय दृष्टिकोनातनं स्वतःच्या बघतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांचे विचार घडले पाहिजेत. केवळ पाठ्यपुस्तकातलं वाचलं, परीक्षेत गुण मिळवले म्हणजे तेवढ्यावर भागलं का? हो, 98 मार्क मिळवले, 10वीला 98 मिळाले, 12वीला असंच होतं 55 मार्क मिळाले. बरं, अरे का 10वीला 98 मिळाले आणि 12वीला 55वर काय? कॉलेजची 2 वर्ष जाय, कॉलेजला गेलं की मुलांचं जरा असं अरे का होतं नाही पाहिजे ना. तर ते 98 मिळवले कुठे झिरपले अचानकपणे. तर नुसते मार्क म्हणजे झालं का हो? नुसते मार्क हे वर्तमान आहे, ते भविष्य नाही. गुणवत्ता ही भविष्य आहे. गुणवत्ता, वर्तमानातली गुणवत्ता हे त्याचं भविष्य आहे. वर्तमानातल्या गुणवत्तेतून नीतिमत्ता घडणार आहे, वर्तमानातल्या गुणवत्तेतून ध्येयासक्ती घडणार आहे, वर्तमानातल्या गुणवत्तेतून त्याची ध्येय निश्चिती होणार आहे आणि तो आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल टाकणार आहे. एक ड्रेस डिझायनर मुलगी म्हणजे साधारणतः मुलगी नाही म्हणता ना, ती साधारण माझ्या वयाची
मुंबईची असू शकते, औरंगाबादमध्ये तिचं लहानपण गेलं. त्या वेळेला म्हणली तिथे काही एवढं म्हणजे काय म्हणतो सोयी सुविधा वगैरे काही नव्हत्या. म्हणजे औरंगाबाद तेव्हा एवढं डेव्हलप शहर नव्हतं. मी आता क्षणभर त्या मुलीचं नाव विसरले. आपल्याला फक्त त्यातला आशय घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे. तर ते डिझायनिंगच्या क्षेत्रात तिला जायचं होतं थोडक्यात. आणि पुण्यामध्ये नातेवाईकांकडे अशी राहायला आली आहे. 12वीला चांगले गुण प्राप्त करून मग ते डिझायनिंगचं डोक्यात पूर्ण ठामपणे तिने घेतलं की मला हेच करायचं आहे. किती चांगले गुण मिळाले असले मला ते सायन्सला वगैरे म्हणजे लागण लागल्यासारखं जायचं नाही. लोकांना लागणच लागते की मार्क चांगले मिळाले जा सायन्सला. अरे काय जा सायन्सला, त्याची काय इच्छा आहे ते बघ की. आणि मग वडिलांही ठीक आहे म्हणाले. आणि मग तिच्या गुणांप्रमाणे तिला गुजरातच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. अगदी पहिल्या फटक्यात प्रवेश मिळाला. आणि वडील पैसे भरणार होतेच. आणि पूर्वी म्हणजे कसं आता माझ्या अगदी तरुण वयापर्यंत म्हटलं तरी चालेल लँडलाईनच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. माझ्याच मुळात हातात पहिला बटनाचा मोबाईल आला. तो माझं लग्न ठरलं त्या दिवशी की असू दे तुम्हाला बोलायचं तर बोला, एवढं स्वातंत्र्य मिळालं गावातून. तर म्हणजे नव्हतंच तर काही. आणि मग ते कुठून तरी त्या वडिलांनी तिच्या पत्र पाठवलं गुजरातमधल्या मित्राला का बाबा रे माझी मुलगी ना गुजरातमध्ये अशी येणार आहे, अशा अशा ठिकाणी तिला मी प्रवेश घेतो आहे आणि तिला ते डिझायनिंगचं करायचं आहे. काहीतरी 4-5 वर्षाचा आहे कालावधी, तर थोडं तुझंही लक्ष राहू दे. मग त्याला एकदम असं झालं अरे बापरे ती इथं येणार आहे वगैरे असं म्हणल्यावर तर ते पत्र मिळता क्षणी तडक औरंगाबादला निघून आला आणि म्हणाला तुला मी सांगू का बाबा तू तिला तिथे आठवू नकोस. का बरं? ते काय तिथं सगळी ती तरुण मुलं ड्रग बिगच्या आहारी गेली आहेत असं मी ऐकून आहे. मी पाहिलेलं नाही म्हणजे प्रत्यक्ष माहिती नाही, पण मी हे सगळं ऐकून आहे. अरे बापरे म्हणले हो का. आणि मग पुन्हाही दोघं जण पुण्याला आले. मग म्हणजे इथल्या पुण्याच्या महाविद्यालयात गेले की ज्यांनी शिफारस दिली होती तिची तर त्यांच्याचकडे आले आणि मग म्हणाले अहो तुम्ही म्हणलात खरं, पण माझ्या एका अगदी जवळच्या मित्राने मला हे असं सांगितलं नाही की नका पाठवू वगैरे. मग ते जे तिथले मोठे म्हणजे प्राचार्य पदावरचेच होते त्या आणि म्हणले एक 5-7 मिनटं तुम्ही बसा, माझ्या हातातलं झालं की मग आपण बोलूया. ती मुलगी पण बरोबर होती. आणि मग त्यांना मागच्या प्रांगणामध्ये घेऊन गेले. तिथे काही मुलं मुली धूम्रपान करत होते, म्हणजे मुलीसुद्धा. म्हणजे त्या आता माझं वय जेव्हा 96-97ची असेल गोष्ट, 20-22 वर्षाची. आणि मग ते बघितल्यावर त्या हादरल्या, अरे बापरे. मग म्हणाले हे पहा जर तुमचे संस्कार अतिशय चांगले आणि सुदृढ असतील, तिच्या मनावर त्या संस्कारांची धारणा जर पक्की असेल तर ती जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेली तरी तिच्या मनावर कसलेही परिणाम होणार नाही. आणि तुमच्या संस्कारांमध्ये जर काहीतरी घोटाळा असेल तर ती तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा नको ते कृत्य करायला मागे पुढे बघणार नाही. तेव्हा काय करायचं तो निर्णय तुमचा असेल. तर त्याने एक बार मुलीकडे बघितलं. मुलगी गालातल्या गालात हसली आणि ठामपणे म्हणाली बाबा मी गुजरातला जाणार आहे, तुम्ही माझी काळजी करणार नाही आहात. एक ट्रम्प कॉल माझा महिन्यातनं तुम्हाला होईल, मी तुम्हाला सगळं सांगेन आणि डिग्री मिळवूनच मी घरी येईन, मी गुजरातला जाणार. म्हणजे सांगायचं तात्पर्य लक्षात आलं का की कुटुंब प्रमुखाची किंवा कुटुंबातल्या आई वडील या 2 व्यक्तींची ही केवढी मोठी जबाबदारी असते की त्या मुलीसाठी त्या वडिलांनी निर्णय घेतला हरकत नाही. म्हणजे ती जी मुलगी कुठेही रूममध्ये जरी राहत असेल, तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसून एखादी मुलगी जरी धूम्रपान करत असेल तरी हिला इच्छा होणार नाही, कारण संस्कारांचं बीज हे फार महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. हीच गोष्ट पुढे आपण बघतो आहोत या कथाभागाच्या निमित्ताने. तर मनगट आणि मस्तक सुदृढ करण्याचं ते वय असतं. म्हणजे मुलींच्याही बाबतीत असू दे आणि मुलांच्याही बाबतीत असू देत. मन, मस्तक आणि मनगट हे तिन्ही गोष्टी मुलींच्याही बाबतीत सुदृढ असणं गरजेचं आहे. आज माझी मुलगी जर रात्री 12 वाजता घरी येणार असेल तर मला काळजी नसते, मला काळजी असते
कधी तिच्या मागणं एखादा पोरगा गेला तर तुझी जीवानिशी जाईल याची मला काळजी असते, कारण ती 117 किलोचं वजन उचलतीये स्वतः. म्हणजे मला तिची का काळजी असेल? मला तिच्या मागे एखादा आला तर त्याची काळजी आहे की बाबा रे सुखरूप घरी जा, हिच्या वाटे जाऊ नको. असो, त्यामुळे मन, मस्तक आणि मनगट हे सुदृढ करण्याचं हे वय आहे. कुमार वय, किशोर वय आणि तरुण म्हणजे युवा वय. म्हणून विवेकानंदांनी काय किंवा समर्थ रामदासांनी काय ह्या वयोगटाला घडवण्यासाठी आयुष्य वेचलं, ह्या वयोगटाला घडवण्यासाठी रक्ताचा थेंब 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 खर्ची घातलाय. आणि ह्या वयोगटासाठी विवेकानंदांच्या डोळ्यातनं रोज उठून अश्रुधारा वाहिलेल्या आहेत की ह्या वयातली मुलं ही राष्ट्र घडवणार आहेत, ह्या वयातली मुलं ही राष्ट्र निर्मिती करणार आहेत. राष्ट्रामध्ये नवनिर्मितीचं जर काही काम, आव्हान, ते शिवधनुष्य जर कोण पेलणार असतील तर ती ह्या वयातली मुलं आहेत. आणि हे सांगण्यामागचं कारण असं की रामचंद्रांनी हेच करून दाखवलेलं आहे. तर स्वयंस्फूर्तीने विचार करून मनगटात पण ताकद असेल आणि राष्ट्राविषयी, आपल्या पूर्वजांच्या त्यागाविषयी, बलिदानाविषयी जर प्रचंड आस्था असेल तरच तरुण पिढी खऱ्या अर्थाने राष्ट्रकार्यासाठी प्रेरित होऊ शकते. सुधा मूर्तींचं एक सहज म्हणून मला आठवलं पुस्तक मी सांगते. पुण्यभूमी भारत नावाचं पुस्तक आहे. तर तिथे रशियामध्ये म्हणे अशी पद्धत आहे, रशियाची राजधानी मॉस्को ना, बरोबर आहे ना? रशियाची राजधानी मॉस्को आहे ना? मॉस्कोच आहे, असू दे मॉस्कोच असं धरूया आपण. तर तिथे एक खूप मोठा राष्ट्रीय उद्यान आहे मॉस्कोमध्ये, बरं का? आणि तिथे ज्यांनी ज्यांनी राष्ट्रासाठी बलिदान दिलेलं आहे तर त्या प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ते असं उद्यान आहे. आणि तिथल्या जवानांचे स्तंभ तिथे आहेत, हुतात्मा स्तंभ म्हणतो ना आपण तसे. तर त्या रशियामध्ये म्हणे सुधामूर्तींनी लिहून ठेवलं आहे, अशी पद्धत आहे की जेव्हा विवाह होतो, मुला मुलींचा विवाह हा चर्चमध्ये होतो त्यांच्या पद्धतीने, पण तो नवरा मुलगा सैनिकाचे कपडे घालतो. नवरा मुलगा जो आहे तो सैनिकाचे कपडे घालतो. विवाह विधी हा त्यांच्या पद्धतीने अर्थातच चर्चमध्ये होतो, पण आपल्याकडे नवरा नवरी जसे देवळात जाऊन मग घरी जातात तसे हे नवरा नवरी नवविवाहित दाम्पत्य त्या उद्यानामध्ये जातो, जवानांना आदरांजली वाहतं. आणि भावी पिढीमध्ये आम्ही देखील देशासाठी अर्ध्या रात्रीत सुद्धा उभं राहावं लागलं तर आम्ही सिद्ध आहोत हे सांगण्यासाठी तो त्या जवानाचे कपडे परिधान करतो. नुसती ड्रेपरी म्हणून घालत नाही, त्याच्या मागची भूमिका ती असते की अर्ध्या रात्री जरी राष्ट्रावर वेळ येईल तर मी उभा आहे आणि माझी पत्नी मला सहमत आहे. हे आदरांजली ते त्या हुतात्म्यांना देतात. मग नवीन प्रपंचाला, संसाराला सुरुवात करतात. किती मोठी गोष्ट आहे, खरे की नाही? घेण्यासारखी गोष्ट आहे. असो, तर विश्वामित्र रामांना नेत असताना श्रीरामांना समाजाच्या दारुण परिस्थितीचं खूप जवळून दर्शन झालं. नानाविध वस्त्यांमधून वनवासी लोकांना भेटत भेटत, त्यांची सुखदुःख जाणून घेत घेत मार्गक्रमण करीत काही ठिकाणी ओसाड आश्रम, उठून गेलेल्या वस्त्या ह्याचं सुद्धा दर्शन घडलं. राजप्रासादात राहून हे घडलं असतं का हो? आणि ही जी सगळी भिल्ल लोक आहेत म्हणा किंवा ही जी सगळी वनवासी लोक आहेत तीच रामांसाठी पुढे जाऊन उभी राहिलेली आहेत. त्यांनीच रामांसाठी फार मोठं काम हे पुढे जाऊन केलेलं आहे. आणि मग त्यांची सुखदुःख खूप जवळून रामांना त्यामुळे बघायला मिळाली. वेगवेगळ्या प्रदेशांची माहिती देताना ऐतिहासिक घटना, तिथला घडून गेलेला भूतकाळ, ह्या सगळ्याची इत्थंभूत माहिती विश्वामित्रांनी श्रीरामांना दिली आहे. क्वचित नानाविध वृक्ष, लता, पक्षी यांविषयीची सुद्धा माहिती विश्वामित्र रामांना देत होते. समर्थ रामदासांचा सुद्धा वृक्षांवरचा प्रचंड अभ्यास होता. समर्थ रामदासांनी वृक्षांवर आणि खूप नानाविध औषधींवरचा पण अभ्यास हा सांगोपांग केलेला होता. सहज विषय आला म्हणून सांगितलं. असो, तर आणि श्रीराम सुद्धा जिज्ञासू वृत्तीने प्रश्न विचारित असत आणि विश्वामित्र खूप प्रेमानं त्यांना सांगत हा प्रवास खूप छान
चालला होता. मनुष्याच्या अंतःकरणातला ध्येयवाद जागा करण्यासाठी कथांचा फार उपयोग होतो. म्हणून लहान मुलांना गोष्टी सांगितल्या गेल्याच पाहिजेत. शिवाजी महाराज का घडले? गोष्टी सांगितल्या गेल्या म्हणून घडले. त्यांच्या हृदयावर, अंतःकरणावर आणि मस्तकावर संस्कार हे कथांमधनं घडतात. पुराण काय हो असं नाहीये. पुराणातल्या सुद्धा वेचक रोचक गोष्टी मुलांना, किमान पराक्रमाच्या तरी गोष्टी मुलांपर्यंत झिरपल्याच पाहिजे. त्यांच्या हृदयापर्यंत, अंतःकरणापर्यंत त्यातलं तेज, ओज हे झिरपलंच पाहिजे. गंगावतरणाची कथा सांगून विश्वामित्रांनी श्रीरामांच्या पूर्वजांच्या कर्तृत्वाचा इतिहास सांगितला. गंगावतरणासाठी 3 पिढ्या खर्ची पडलेल्या या रघुकुळाच्या, इक्ष्वाकू वंशाच्या 3 पिढ्या खर्ची पडल्यात. सगर आहे, अंशुमान आहे, अंशुमानाचा दिलीप आहे, दिलीपाचा भगीरथ आहे. 4 पिढ्या सातत्याने तपश्चरण घडलं तेव्हा गंगा अवतरण घडलं. म्हणजे सोपं होतं का हो गंगा अवतरण सुद्धा? आणि हे सांगितलं विश्वामित्रांनी की हा तुझ्या कुल परंपरेचा त्याग आहे. पटकन तुमच्यातल्या घरातल्या एखाद्या मुलाला बाजूला घेऊन आजोबाचं नाव झटकन सांग म्हणलं तर सांगता येतं का बघा? वडिलांचं नाव सांगायला 2 मिनिटं वाट बघावी लागेल आपल्याला. आजोबाचं नाव लांबच राहिलं. माझ्या आजोबांनी काय केलंय कुठे माहिती? माझ्या वाडवडिलांनी माझ्यासाठी काय केलंय कुठे माहितीये? 7 पिढ्या आधी आमच्या घराण्यामध्ये कीर्तनकार होते जे कोकणापासून काशीपर्यंत पायी पदयात्रा करत कथा कीर्तन, रात्रीच्या वेळी पूर्वीच्या काळी कथा कीर्तन होत आणि तिथे मुक्काम करत काशीपर्यंत जायचे. मी काशीपासून पुन्हा कोकणापर्यंत यायचे. 7 पिढ्या मागची घटना. आणि त्यांची समाधी कोकणामध्ये आहे. म्हणजे माझ्या माहेरचं मी सांगायला लागले. त्यांची समाधी आहे कोकणामध्ये शंकरेश्वराच्या समोर. हे आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला कळलं का? त्यामुळे आपल्याही घराण्याबद्दल किंवा ह्या सगळ्या राष्ट्रपुरुषांबद्दल सांगितलं गेलं पाहिजे, कळलं पाहिजे मुलांना. असो तर सिद्धाश्रमात जो वामन अवतार झाला त्याची सुद्धा कथा विश्वामित्रांनी सांगितली. समुद्र मंथनाची कथा सांगितली. आणि असं सगळं पायी प्रवास बोलत बोलत चर्चा करत चाललेला आहे. प्रभू रामचंद्र आणि विश्वामित्र यांच्या चर्चेचा सगळ्यात मुख्य आणि प्रधान विषय काय होता तर संपूर्ण समाजाला आतंकवाद्यांकडून म्हणजे राक्षसांकडून होणाऱ्या त्रासाचं निवारण कसं करायचं हाच त्यांच्या बोलण्यातला प्रधान विषय होता. म्हणजे फक्त सीतेला नेलं म्हणून रावणाला मारलं असं म्हटलं तर रामावरच आपण अन्याय केला असं होईल. फक्त सीतेला सोडवण्यासाठी रावणाला मारलं असं नसून रावणाची दहशत समूळ नष्ट करण्यासाठी रावणाला मारायची योजना ही किती आधीपासून झाली आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे वयाच्या 16व्या वर्षीच त्यांच्या मनाची ती धारणा झालेली आहे की रावणाची दहशत मला मोडून काढायची आहे. आणि सर्जिकल स्ट्राईक सुद्धा असा एका रात्रीत घडलेला नाही. घटना एका रात्रीतली दिसली तरी त्याचे नियोजन खूप आधीपासून घडत असतं. घटना दिसताना आपल्याला ती फक्त एका रात्रीतली दिसते. तर प्रवासादरम्यान चालून अगदीच कोवळे राजकुमार येतो, 16-17 वर्षाचं वय आहे. मग चालून चालून कधी कधी ती थकत असत दोन्ही मुलं. आणि मग कुठेही रात्री कुठेतरी वृक्षातळी दोघंही झोपून जात असत. आणि मग भल्या पहाटे अतिशय प्रेमाने विश्वामित्र श्रीरामांना उठवत असत. रामेति मधुरां वाणी विश्वामित्रोऽभ्यभाषत उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्निकं. उठा बाळांनो. इतक्या प्रेमाने विश्वामित्र हाक मारायची आणि तितक्याच प्रेमाने त्यांनी घडवलं रामलक्ष्मणांना. विश्वामित्रांनी आता त्यांना बला अतिबला ह्या विद्या दिलेल्या आहेत. म्हणजे आता प्रत्यक्षपणे पराक्रमाला सुरुवात करायची आहे तेव्हाच त्यांनी बला आणि अतिबला ह्या 2 अत्यंत दुर्लभ अशा विद्या विश्वामित्रांनी त्यांना दिल्या. युद्धामध्ये 3 गोष्टी परिणाम करतात. पहिली म्हणजे भूक, तहान आणि झोप. ह्या 3 गोष्टींमुळे युद्धावर परिणाम होतो. आणि त्या 3 गोष्टींवर जर विजय मिळवला तर युद्ध आपण बरेच दिवस आणि सातत्याने सामर्थ्याने लढू शकतो. म्हणून विश्वामित्रांनी या बला आणि अतिबला ह्या विद्या दिल्या. तर या विद्यांचे एकूण
9 लाभ वाल्मिकी रामायणामध्ये सविस्तरपणे वाल्मिकींनी त्याचं वर्णन केलंय. हे 9 लाभ काय आहेत तर कितीही श्रम केले तरी व्यक्ती थकून जाणार नाही, तिला कधीही ज्वर होणार नाही, हे त्या विद्येचं वैशिष्ट्य आहे. शरीराला निस्तेजता येणार नाही, नेहमी तेजस्वी आणि उत्साही राहील. म्हणजे नुसतं ग्लुकॉन डी घेऊन काही माणसं उत्साही राहत नाही, ग्लुकॉन डीचा असर उतरला की पडले परत मागं टाकून. तर ह्या विद्यांमुळे ते घडणार नाही, सतत उत्साही राहतील. बेसावतपणे कोणी तुमच्यावर हल्ला करणार नाही, की त्या विद्येचा तो लाभ आहे. तुमचे बाहुबल सर्वाहून अधिक होईल. भाग्य, दक्षता, ज्ञान, निर्णायक बुद्धी, समयोचित उत्तर देणे यात कोणीच तुमची बरोबरी करू शकणार नाही. तहान भुकेने व्याकुळता येणार नाही. पृथ्वीवर तुमचं यश वाढेल. बला, अतिबला या 2 विद्या सर्व ज्ञानांचं मूळ उत्पत्ती स्थान आहे. अर्थात या 2 विद्या आल्या म्हणजे बुद्धी तीव्र होते आणि सर्व विद्या सहजच हस्तगत होतात, असं विश्वामित्र म्हणतात. कारण या दोन्ही विद्या ब्रह्मदेवांनी विश्वामित्रांना प्रदान केल्या आणि मग पुढे विश्वामित्रांनी रामलक्ष्मणांना दिलेल्या आहेत आणि त्या तेजस्विता वाढवणाऱ्या आहेत. रामलक्ष्मणांवर विश्वामित्र संतुष्ट होते आणि म्हणून त्यांनी आपल्या जवळची देवदुर्लभ अशी 55 अस्त्रशस्त्र आणि त्याचं उपसंहार ते देखील रामलक्ष्मणांना दिले. म्हणजे दुर्मिळ अशी अस्त्रशस्त्र ही विश्वामित्रांनी त्यांना दिली आहे रामलक्ष्मणांना, ज्याचा फायदा हा त्यांना पुढे घडलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की ऋषी दर्शनात की ते त्रिकाल ज्ञानी होते आणि म्हणून त्यांनी हे सगळं त्यांना आधीच प्रदान करून ठेवलं. आणि पुढे बोलण्याच्या ओघात एकदा विश्वामित्र त्यांना म्हटले पण आहेत की ते जेव्हा कधी दक्षिणेकडे जर जाशील रामा, आधीपासून काही सांगितलं नाही, फक्त एक आपण मोहम बोलतो ना तसं बोलले की जेव्हा कधी तू दक्षिणेकडे जाशील तेव्हा अगस्तींना जरूर भेट. मी तर तुला एवढं सगळं अस्त्रशस्त्रांनी संपन्न केलंच आहे, पण माझ्याही पुढचं पाऊल म्हणजे अगस्ती आहे, तेव्हा तू अगस्तींना जरूर भेट, असं मोहम विश्वामित्रांनी सांगून ठेवलेलं होतं. जेव्हा आपण अगस्ती बघू, बापरे, अगस्ती हा जो विषय आहे ना तो एवढा मोठा आहे की मला सांगू, मला अख्खे 2 दिवस लागतील एकटे अगस्ती सांगायला. म्हणजे त्यांचं महात्म्य केवढं थोर असेल की एक अगस्ती बोलायचं तर मला 2 दिवस नक्की लागतील, एवढे त्या अगस्तींचं सामर्थ्य आणि आहेच म्हणजे मोठेपण. आता सगळ्यात आधी तर ताटिकेचा वध केला. विश्वामित्रांच्या सांगण्यावरून रामचंद्रांनी ताटिकेचा वध केला आणि मग हे सगळेजण सिद्धाश्रमात आलेले. आपले हे गोविंदगिरीजी महाराज म्हणजे किशोरजी व्यासांनी सांगितलं की सिद्धाश्रम म्हणजे आत्ताच्या काळातला कुठे आहे माहिती आहे का, तर उत्तर प्रदेशातला छपरा हा जिल्हा, ह्या छपरा या जिल्ह्यामध्ये तो सिद्धाश्रम होता. आता हा जो जिल्हा आहे उत्तर प्रदेशातला त्याचं पूर्ण एक टोक म्हणजे अयोध्या आहे आणि दुसरं टोक म्हणजे जनक नगरी किंवा मिथिला नगरी आहे आणि हे मध्ये सिद्धाश्रम बरोबर ज्याला आपण म्हणू सेंटर मध्ये सिद्धाश्रम आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की दोन्हीकडे अत्यंत तुल्यबळ खरं म्हणजे राजे आहेत. इकडे महाराज दशरथ आहेत, इकडे महाराज जनक आहेत, पण तरीही विशेष आश्चर्याची गोष्ट अशी आहे की महर्षी विश्वामित्रांना साधा 6 दिवसाचा यज्ञ सुद्धा पूर्ण करता येऊ नये ही त्या काळातली अत्यंत गंभीर समस्या आहे की राक्षसांनी एवढा उत्माद घातलाय की 6 दिवसाचा साधा त्यांना यज्ञ सुद्धा पूर्ण करता येत नव्हता आणि म्हणून त्यांना हे तरुण रक्त स्वतः बरोबर हवं होतं. सिद्धाश्रमात विश्वामित्रांचा यज्ञ सुरू असताना श्रीराम लक्ष्मणांनी अहोरात्र खडा पहारा दिला आणि पूर्णाहुतीच्या वेळी सुबाहू आणि मारीच यांच्यासारख्या अत्यंत बलाढ्य अशा राक्षसांना शह दिला. त्यात सुबाहू तर मारलाच गेला आणि मारीचाला रामचंद्रांनी असा बाण मारला की तो कोसो दूर एकदम समुद्रात जाऊनच फेकला गेला.
म्हणजे दंडकारण्याच्याही पुढे समुद्रामध्ये तो फेकला गेला आणि मजल दर मजल करत तो दंडकारण्यापाशी येऊन राहिला. मारीच हा रावणाचा मामा आहे नात्याने. असो, तर पुढे मिथिलेला महाराज जनक यज्ञ करणार होते. मोठा यज्ञ होता आणि त्या यज्ञासाठी म्हणून आमंत्रण त्या सगळ्या मोठ्या मोठ्या ऋषींना देखील आमंत्रण होतं. त्याप्रमाणे विश्वामित्रांकडे सुद्धा तो लखोटा आलाय आमंत्रणाचा. आणि मग सगळे विश्वामित्रांचे सगळे शिष्य आणि इतर ऋषी सगळे म्हणले, चला राघवा चला, पहा या जनकाची मिथिला. आणि मिथिलेकडे जाताना पुन्हा अहिल्याचा उद्धार झालेला आहे. आपल्याकडे भयंकर गंभीर अशी चूक अहिल्या उद्धाराच्या बाबतीत आपण करतो म्हणजे अशी चूक करतो की ती शिळा पडली आहे. शिळा सदृश्य म्हणलेलं आहे. शिळा म्हणजे प्रत्यक्ष असा दगड नव्हे. शिळा सदृश्य याचा अर्थ काय की तिच्या सगळ्या चेतना निघून गेलेल्या आहेत आणि ती इतकी तपश्चर्यामध्ये घडून गेली आहे की ती शिळा सदृश्य झाली आहे. आणि असं म्हणलं जातं की त्या शिळेला रामांनी पदस्पर्श केला. अहो, साधा तर्क वापरा की ऋषी पत्नी आहेत भले ती अगदी तुमच्या भाषेत शिळा झाली असली, रामचंद्र ऋषी पत्नीला पाय लावतील का? मुळातच ते तसं करणार नाही. आणि त्या आश्रमामध्ये रामचंद्र गेले. हळुवारपणे तिचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतलेत. रामचंद्रांनी तिला पदस्पर्श केलाय, लक्ष्मणाने तिचा पदस्पर्श केलाय आणि मग तिच्यामध्ये नवचेतना जागृत झाली आहे आणि तिचा त्या शापामधून मुक्तता झाली आहे. आणि मग गौतम ऋषी आलेले आहेत. म्हणजे ही किती तर्काला धरून आहे सांगा बरं मला. आणि आपण म्हणतो रामाने शिळे, ते काय फुटबॉल आहे शिळेला पाय लावायला? ऋषी पत्नी आहे ती, तिला पाय कसे लावतील रामचंद्र? साधा हिशोब आहे ना हा. हे भयंकर चुकीचं काहीतरी सांगितलंच नाही गेलं पाहिजे. आणि मग तरुणांमध्ये म्हणूनच आपल्याकडच्या कथांविषयी वेगवेगळे विकल्प मनामध्ये आपणच निर्माण करतो की जे केले नाही गेले पाहिजे. असो, विषय कुठेतरी नेऊया नको. तर गौतम अहिल्याचा जो पुत्र ते शतानंद, ते जनक राजाचे राजपुरोहित आहे शतानंद. आणि आता मजल करत रामचंद्र आणि विश्वामित्र हे सगळे मिथिलेमध्ये आले. मिथिलेमध्ये रामचंद्रांनी पाऊल ठेवता क्षणी शतानंदाने विचारलं, माझ्या मातेचा उद्धार झाला का? तर विश्वामित्रांनी उत्तर दिलं, हो झाला. जसा गौतम ऋषींनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आता तुझ्या मातेचा उद्धार झाला आहे. आणि गौतम ऋषींनी तिचा स्वीकार केला. म्हणल्यावर शतानंदांना अतिशय आनंद झाला. आता पहा की मूळ वाल्मिकी रामायणामध्ये शतानंदांनी संपूर्ण विश्वामित्रांचा इतिहास कथन केलेला आहे. म्हणजे महाराज जनक आणि हे सगळे त्या राज्या म्हणजे त्यांच्या राजदरबारातले सगळे जे मोठे मोठे अमात्य मंत्री, स्वतः राम लक्ष्मण हे सगळेजण मिळून विश्वामित्रांचा संपूर्ण इतिहास शतानंदांकडनं श्रवण करतात. असं मूळ वाल्मिकी रामायणामध्ये जवळपास 15 सर्ग आहेत ते मोठे आणि 15ही सर्ग मोठे आहेत, ज्यात त्यांनी हा सगळा इतिहास शतानंदांनी सांगितला. असो, अजून पुढे जाऊया. तर मग पुढे जनकाच्या राज्यामध्ये जे शिवधनुष्य होतं त्या शिवधनुष्याचा धनुर्भंग श्रीरामांनी केला. सीता ही वीर्यशुल्क आहे. आता परत मुद्दा असा की सीतेचं स्वयंवर कसं म्हणणार आपण? स्वयंवर म्हणजे ती स्वतःवर निवडते. तिने स्वतः निवडला का? नाही. पण कोणी लावला? जनकाने. म्हणजे स्वयंवर कसं होईल सांगा? ती वीर्यशुल्क आहे, त्यामुळे तिचं स्वयंवर झालेलं नाहीये, तिचा विवाह झालाय जनकाच्या इच्छेने. त्यामुळे स्वयंवर म्हणता येत नाही. अगदी किती जोरजोरात गाणी म्हणली तरी ते स्वयंवर नाही. असो, तर वीर्यशुल्का सीतेचा रामचंद्रांशी आणि सीतेच्या भगिनींचा श्रीरामांच्या भावांशी विवाह झाला. आता मात्र विश्वामित्र तिथून दुसऱ्या दिवशी प्रातःकालीच निघाले सगळ्यांचा निरोप घेऊन. आता ते हिमालयामध्ये तपश्चर्या करता म्हणून पुन्हा निघालेले आहेत. विश्वामित्रांचा आणि श्रीरामांचा प्रत्यक्षात 1 महिन्याचाच सहवास होता. 1 महिनाभरच ते दोघं एकमेकांच्या सहवासात होते. म्हणजे महिनाभरामध्ये विश्वामित्रांनी केवढी गोष्ट रामचंद्रांसाठी दिली
हे केवढं मोठं कार्य आहे हे सगळं विसरून जर आपण फक्त विश्वामित्र आणि मेनका डबल अंडरलाईन असं जर करत असू तर खरंच सांगा, मला प्रामाणिकपणे सांगा, आपणच आपल्या बुद्धीची कीव करण्यासारखं आहे की नाही. कारण प्रचंड मोठं काम महिनाभरात विश्वामित्रांनी करून दाखवलेलं आहे आणि त्याचा मागचं कारण असं, हे सगळं त्यांनी स्वतःचा अख्खं तपस सामर्थ्य रामांसाठी न्योछावर केलं. आपण म्हणतो ना हिंदीत, एखादी गोष्ट अर्पण केली आहे अक्षरशः रामांसाठी, संपूर्ण तपश्चरणाचं पुण्य सोपी गोष्ट नाही आहे ही, की रामांसाठी का तर राष्ट्र उभं राहायचं आहे. माझं तपश्चरण ही माझ्यापुरती गोष्ट नाही, ती व्यष्टीची गोष्ट नसून ती समष्टीची गोष्ट आहे. म्हणून समर्पण केले. तपश्चरणाचंही समर्पण ही अतिशय अवघड गोष्ट आहे, वाटते तितकी सोपी नाही. म्हणून विश्वामित्र समजून घ्यायचे तर ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये अत्यंत दृढमूल करा आणि चुकून जरी असले काहीतरी थिल्लर मेसेज आले तर सुनवा. हे फालतूपणा ताबडतोब बंद करायचा. म्हणून काय आंब्याची पेटीन, काय मूर्खपणा सगळा, छे, मुळीच नाही, असलं काही नाही. हां, तर विश्वामित्र राजा दशरथांना म्हणाले, राजन, मी तुमच्याकडे रामाची याचना केली. आत्ता मी त्याला तुमच्या स्वाधीन करत आहे. महिन्याभरापूर्वीचा राम आणि महिन्याभरानंतरचा राम, की शिवधनुष्याचा धनुर्भंग करण्यापर्यंतचं सामर्थ्य रामामध्ये एका रात्रीत आलेलं नाही. महिनाभराच्या तपश्चरणाचं सगळं सामर्थ्य त्यांच्या पाठीशी त्यावेळेला उभं राहिलेलं आहे. श्रीरामांना त्या क्षणाला गहिवरून आलं. गुरुदेव, पुन्हा दर्शन केव्हा होईल असं विचारता क्षणी विश्वामित्र म्हणाले, रामा, कदाचित कधीही नाही, कधीच नाही. आणि खरंच आहे, रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला तरी विश्वामित्र आलेले नाहीत. म्हणजे आपण आत्ताच्या भाषेत म्हणू तर त्यांचा रोल हा फक्त महिनाभरापुरता होता, पण तेवढं उदंड रामचंद्रांच्या ओटीत त्यांनी घातलं. जरी ईश्वर अवतार आपण त्याला मानतो तरी मानवी देह धारण केलेला होता. त्यामुळे मानवी देहाला अनुसरून ज्या ज्या मर्यादा त्या सगळ्या लागू होत्या रामचंद्रांना. आणि खरोखरीच विश्वामित्र पुन्हा कधीही अख्ख्या रामायणामध्ये दिसणार नाहीत. अगस्ती तरी युद्धभूमीच्या वेळेला अगस्ती युद्धभूमीवर सुद्धा गेलेले, पण विश्वामित्रांचा उल्लेख बालकांडानंतर पुढच्या कुठल्याही कांडामध्ये तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. असो, कारण माझं काम संपलंय. गीतेमध्ये जसं कर्मबंधनातून मोकळं व्हायचं हा जीवनाचा उद्देश सांगितलाय, त्या अवस्थेला विश्वामित्र केव्हाच पोचले. समाजाचं कल्याण व्हावं म्हणून ज्या गोष्टी करायच्या असतात त्या झाल्यानंतर विश्वामित्र निसंग वृत्तीने कायमचे निघून गेले. मनुष्य कृतिशील असूनही निसंग कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलंय. प्लेटो नावाच्या पाश्चात्य तत्वचिंतकानं म्हटलंय, लेट किंग बी अ फिलॉसॉफर. आणि हेच काम विश्वामित्रांनी करून दाखवलेलं आहे, की नानाविध कथा सांगून त्यांचं मनोबल वाढवलेलं आहे. अस्त्रशस्त्र विद्या देऊन त्यांचं शारीरबल वाढवलेलं आहे. मी म्हटलं तसं मन, मस्तक आणि मनगट यातलं संपूर्ण बल हे विश्वामित्रांनी रामरायांना बला अतिबला देऊन ते प्राबल्य रामचंद्रांचं त्यांनी वाढवलेलं आहे. कारण सोपंच नव्हतं रावणासारख्या अतिबलाढ्य शक्तीशी शह देणं, ही अजिबात सोपी गोष्ट नव्हतीच मुळी. असो, भारतीय इतिहास, भारतीय वाङ्मय हे मानवाचे पतन, पण त्या पतनातून नंतर होणारे उत्थान व उन्नती यांनी भरलेला आहे. सतत उन्नतीकडे अंगुली निर्देश करणारे आहे. आपण म्हणतो ना, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. सतत अंगुली निर्देश हा पूर्णत्वाकडे, आपला परिपूर्णतेकडे आपण अंगुली निर्देश करत राहतो. तर ब्रह्मर्षी विश्वामित्र खरेखुरे निष्काम कर्मयोगी, निस्पृह आणि ज्यांनी आपल्या कार्याने खरोखर इतिहास घडवला असे ऋषी श्रेष्ठ आहेत. असो, आज आपण कथेला पूर्णविराम देऊया, निरूपणाला. तर अशा रीतीने आपण
विश्वामित्र समजून घेण्याचा थोडा प्रयत्न केला. म्हणजे खरं सांगू, विश्वामित्र हे महासागर आहेत आणि त्यातला एक बिंदू फक्त आपल्यापर्यंत पोचलाय आणि तेवढ्यावर सुद्धा आपण थक्क झालोय. खरं म्हणजे झालंय की नाही? तेव्हा आता आपण चुकूनही ही चूक जराही करणार नाही आहोत आणि त्या जोड्या आपण जुळवणार नाही आहोत. एवढी तरी निदान मनाशी धारणा करूया आणि विश्वामित्रांना सादर वंदन करूया. जय जय रघुवीर समर्थ.